आपणाला सर्वांना माहिती आहे की ज्ञान नॉलेज आपण या नवीन शिक्षण प्रणालीमध्ये जागतिक दर्जाचा विद्यार्थी त्याचबरोबर त्याची जागतिक स्वीकार्यता या शिक्षण प्रणालीकडे सध्या वळलेलो आहोत. भविष्यवेधी जागतिक दर्जाचं शिक्षण हे सध्याच्या शिक्षण प्रणालीमध्ये रूढ आहे. आपणा सर्वांना माहिती आहे की या अगोदरचं शिक्षण प्रणाली ही केवळ शिक्षक केंद्रित होती. मात्र आज आपण तंत्रज्ञानाच्या आधारे जगाच्या जवळ पोहोचत आहोत आणि त्यानुसार या शिक्षण प्रणालीमध्ये सुद्धा बदल होणं ही काळाची गरज आणि या गरजेचा शोध म्हणून असं म्हणतात की गरज ही शोधाची जननी आहे. मग त्यातूनच नवीन एक अध्ययन उपपत्ती एक नवीन शिक्षण प्रणाली उदयास आली, ती म्हणजे ज्ञानरचनावाद. आता हा ज्ञानरचनावाद म्हणजे काय आहे असा प्रश्न जेव्हा माझ्यासारख्या शिक्षकाला पडतो त्यावेळी मी त्याची पाठीमागची पार्श्वभूमी पाहण्याचा प्रयत्न करत असतो. तर ज्ञान म्हणजे काय, तर मला पडलेला प्रश्न मी कसा सोडवू शकेल, कोणत्या माध्यमातून सोडवू शकेल, यासाठी मी कोणाची मदत घेऊ शकेल आणि मला मिळालेलं उत्तर आणि त्या उत्तरातून मिळालेलं मला समाधान याचा एक थोडक्यात पार्श्वभूमी म्हणजे ज्ञानरचनावाद म्हणता येईल. तर ज्ञानरचनावादाची व्याख्या शिक्षण महर्षी त्याचबरोबर वेगवेगळ्या शिक्षण तज्ञांनी सांगितलेली व्याख्या मी तुम्हाला सांगतो व्यवस्थित काळजीपूर्वक ऐका. पूर्वानुभव व पूर्वज्ञान याच्या आधारे नवीन ज्ञानाची निर्मिती करणे म्हणजे ज्ञानरचनावाद होय. या ज्ञानरचनावादावर आधारित आपण जागतिक दर्जाचा विद्यार्थी आणि त्या जागतिक दर्जाच्या विद्यार्थ्याला जगानं स्वीकारावं यासाठी चालू असणारी शिक्षण प्रणाली. यामध्ये मला आवर्जून एक शिक्षण महर्षी त्याच्यामध्ये ब्लूम्स थेरी ही आठवते. ज्ञान, आकलन, उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण आणि मूल्यमापन या 6 पायऱ्यांवर ही ज्ञानरचनावाद पद्धती अवलंबून आहे. आणि या ज्ञानावर आधारित थोडक्यात विद्यार्थी हा ज्ञानाच्या निर्मितीचा घटक असणार. आम्ही शिक्षक फक्त तुम्हाला त्या ज्ञानाच्या साठी तुमची जे धडपड असणार आहे. मगाशी मी बोललो की मला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मी कसं मिळवू, कोणत्या माध्यमातून मिळवू आणि हे उत्तर मिळवून देण्याची भूमिका आता शिक्षकांची असणार आहे. शिक्षक केवळ सुलभ म्हणून तुमच्यासाठी काम करणार आहेत. अखंड अर्धा तास आम्हीच बोलणार आणि तुम्ही फक्त ऐकून घ्यायचं हे त्याच्यामध्ये नसणार आहे. विद्यार्थी कृती असणार आहे, प्रयोगातून पडताळ असणार आहे का कसे या पाठीमागच्या प्रश्नांची शास्त्रीय कारणे शोधण्यासाठीचा वाव असणार आहे आणि यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाची मदत घ्यायची आहे. आता इथून पुढे आपण जे काही ज्ञान मिळवणार आहोत ते केवळ वर्गातले शिक्षक तुम्हाला न देता तर त्या ज्ञानाचा पूर्वानुभवाशी काही ताळमेळ लागतोय का हे मला कुठं मिळेल याचा विचार करून आपण नवीन ज्ञानाची निर्मिती करणार आहोत. आणि हा ज्ञानरचनावाद जेव्हा माझ्या या सर्व विद्यार्थ्यांना जमेल त्यावेळी निश्चितच भविष्यवेधी शिक्षणाच्या पायऱ्या ज्या आहेत त्या ठिकाणी माझा विद्यार्थी पोहोचेल आणि जगानं स्वीकारेल असा विद्यार्थी माझ्या प्रशालेतून माझा विद्यार्थी घडेल यात निश्चितच शंका असणार नाही. यानंतर ज्ञानरचनावादामध्ये आणखीन एक गोष्ट सांगायची अशी की त्यामध्ये विद्यार्थी कृतीला फार वाव आहे. विद्यार्थ्यांनी समजा मला एक अंकी संख्येची बेरीज जमते, हा तुमच्या जवळ असणारा पूर्वानुभव आहे, तर मी त्याचा आधार घेऊन हच्च्याची बेरीज करू शकेन का हा मनामध्ये विचार आणला. त्या हच्च्याची बेरीजीनंतर मला याची वजाबाकी जमेल का. त्यानंतर गणितातली संख्या मालिका यातले मला मूळ संख्या शोधता येतील का, संयुक्त संख्या सांगता येतील का. अशा पद्धतीनं वर्गसंख्या घनसंख्या अशा पद्धतीनं अध्ययनाचं स्तर आपण हळूहळू वाढवत जाणार आहोत. आणि या एकूण प्रक्रियेमध्ये विद्यार्थी हा ज्ञानाच्या निर्मितीचा जनक असणार आहे. एवढी ही ज्ञानरचनावादी पद्धती आहे. आता या ज्ञानरचनावादी पद्धतीचा का गरज पडली तर तुम्हाला माहिती आहे की जग हे सातत्यानं बदलत चाललंय. जग हे एकमेकांच्या जवळ येत चाललेलं आहे आणि आपणाला अध्ययन स्तर पातळीवरचे 3 पातळीत विद्यार्थी मोजले जातात. एक म्हणजे पहिली आसर पातळी, नास पातळी आणि पिसा पातळी. पिसा पातळीमधला विद्यार्थी हा जगानं स्वीकारलेला विद्यार्थी आहे
असं सांगतात की ज्या काही ओव्हरसीज कंट्री आहेत त्या ओव्हरसीज कंट्रीमध्ये 74 पैकी भारताचा 73वा क्रमांक लागला. ही सर फार दुर्दैवाची गोष्ट आणि आपल्यातली शिक्षण पद्धती खडबडून जागी झाली. आपण कुठं आहोत जगाच्या मध्ये 73व्या क्रमांकाला. आणि मग त्यातूनच अशा पद्धतीच्या ज्ञानरचनावादी संकल्पनेचा निर्माण झाला. बालकांच्या सक्तीचा आणि मोफत शिक्षण कायदा अधिनियम 2009 या वर्षी ज्ञानरचनावादी शिक्षण प्रणाली अस्तित्वात आली आणि तिथून पुढं ही ज्ञानरचनावादी पद्धती आपल्या संपूर्ण वर्गामध्ये कळत न कळतपणे तुमच्या ज्ञानाचा फायदा घेऊन ही पद्धती सध्या आम्ही सर्व शिक्षक या ठिकाणी राबवत आहोत. मला आयोजकांनी ज्ञानरचनावाद या विषयावर माझं मनोगत व्यक्त करण्याची थोडक्यात संधी दिली त्याबद्दल आपले मनस्वी आभार. धन्यवाद सर.